देवाने राहाब नावाच्या एका वेश्येला देखील शिष्यांबरोबर योग्य केले। त्याचे कारण म्हणजे तिने जे काही केले, तिने हेरांना राहण्यासाठी जागा दिली, नंतर तिने त्यास वेगळ्या दिशेने पाठवले। हे उदाहरण आपण कसे समजतो हे लक्षात ठेवून की तारण हे केवळ विश्वासाद्वारेच आहे। राहाब कसाबीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे तिचा नाश झाला नाही, पण एरिहोच्या लोकांनी विश्वास ठेवला नाही। एरिहोच्या लोकांना इस्रायलांनी मिधानी व अमोरी यांच्यावर महत्वाचे विजय मिळवले हे माहीत होते। त्यांना इस्रायलाच्या देवाच्या सामर्थ्याविषयी चांगले माहीत होते। त्यांना हे देखील माहीत होते की तो मूर्तीपूजा व पाप यांचा द्वेष करतो। या सर्व घटना एरिहोच्या लोकांना माहीत होत्या, परंतु त्यांनी आज्ञा पाळण्यास नकार दिला। राहाब वाचली गेली, परंतु तिच्या अप्रामाणिकपणामुळे नव्हे तर तिने खऱ्या देवावर विश्वास ठेवला आणि तिने त्या विश्वासावर कृती करून यहोशुवाने पाठवलेल्या हेरांचे रक्षण केले। तिने संदेशवाहकांच्या निर्देशाप्रमाणे सिंदेरी रंगाचा दोरखंड तिच्या खिडकीत बांधला। हे आपणास याची आठवण करून देतात की ओलांडण सणाच्या वेळेस इस्रायल लोकांच्या घराच्या कपाळपट्टीवर व बाह्यावर रक्त शिंपडण्यात आले। परिपूर्णतेपासून दूर असताना देखील राहाबच्या आयुष्य विश्वासाचा नमुना आहे। जीवनाच्या श्वासाविना शरीर हे फक्त प्रेत आहे, त्याचप्रमाणे क्रियेविना विश्वास मृत आहे। विश्वासाने वेश्येचे तारण झाले। येशूकडे या, तुमच्या गरजा येशूला सांगा, जिवंत विश्वासात प्रार्थना करा, त्याच्या सामर्थ्यशाली हातास घट्ट धरा। विश्वास आणि फक्त विश्वास ठेवा आणि तुम्ही देवाचे तारण पाहाल। जर तुम्ही शिकण्यास तयार असाल तर देव तुम्हाला शिकवेल। जर तुम्ही अनुसरण करण्यास तयार असाल तर देव तुम्हाला जिवंत पाण्याच्या झऱ्याकडे घेऊन जाईल।